या टीम मध्ये खेळताना दिसतील. सोहम आपल्याला पाहायला मिळते, सोहम पवार या टीम मध्ये सातत्याने खेळताना दिसतील. रोनित मडवी भरपूर चांगले खेळाडू आहेत या नवसाती दिवा या टीमकडे. सातत्याने चांगला खेळ पाहायला, परंतु यंदाच्या हंगामामध्ये ट्रॉफी पासून थोडासा वंचित राहिला हा नवसाती दिवा संघ. आणि कालच्या दिवसामध्ये अजूनपर्यंत एकही ट्रॉफी मिळवली नव्हती. शिरोणे 11 तो सुपर 3 मध्ये पोहोचला. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती जॉन्टी कोळिया, नॉन स्ट्राईक वरती वैभव कोळी आपल्याला पाहायला मिळतो. लेट्स प्ले पंचांचा इशारा, 4 ओव्हरची मॅच आहे. अक्षय पाटील गोलंदाजी मार्क वरती, पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. चला पहिलाच बॉल हुक केलाय जॉन्टीच्या बॅटमधनं, आक्रमण चेंडू सीमारेषा पार, डीप स्क्वेअर लेगला आलाय. जॉन्टीच्या बॅटमधनं षटकार, 6 धावा. दिवाळे मस्तांग टीमची सुरुवात मात्र धमाकेदार झालेली आहे. चेंडू सीमारेषा पार, षटकार. 6 धावसंख्येने सुरुवात झाली. जॉन्टीच्या बॅटमधनं षटकार आला. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आणि चेंडू जो आहे तो किंचितसा पुढे पडला विकेट किपर गुड्डू यांच्या. आणि हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय पाटील भरपूर एक्सपिरियन्स आहे अक्षय पाटील यांच्याकडे. आणि ते गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली ॲक्शन आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर उंचीचा पुरेपूर फायदा उचलतात. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, झेल झालाय ड्रॉप. शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातातनं झेल निसरला. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू आतापर्यंत झाले 4 ओव्हरची मॅच म्हटल्यानंतर पहिलं षटक तुम्हाला पॉवर प्लेचं मिळणार आहे, ज्यामध्ये 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक क्षेत्ररक्षक आपण पाहायला मिळतो लॉंग ऑन आहे, त्याचबरोबर डीप मिड विकेट तैनात केला. म्हणजे लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन पूर्णपणे ओपन आहे. या दोन्ही फलंदाजांसाठी आणखीन एक चेंडू बीट केला. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते अक्षय पाटील यांच्या माध्यमातून. जी सुरुवात प्रत्येक टीमला हवी असते आपल्या स्ट्रायकर गोलंदाजाकडनं, ती सुरुवात करून देत असताना भरपूर व्हेरिएशन्स या ओव्हरमध्ये आम्हाला पाहायला मिळाले. लेग कटर, गतीमध्ये परिवर्तन, त्याचबरोबर वेगही आहे अक्षय पाटील यांच्याकडे. शेवटचा एक बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 8 बिनगडी बाद सध्या दिवाळे मस्तांग संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर पुरेपूर शांत ठेवलाय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, शेवटच्या बॉलवरती आलाय. जॉन्टी कोळीच्या बॅटमधनं चौकार, 4 धावा पाहायला मिळतोय. 12 बिनगडी बाद. कुणालजी भोईर आणि त्याचबरोबर रुपेशजी भोईर आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत जयेशजी पाटील यांना मी विनंती करतो, पण व्यासपीठावरती आपला मी सरचे स्वागत करतो. काव्य 11 चषकाचा थरार आपल्याला पाहायला मिळतो. आणि सचिन गिरी सर आणि मनोज पाटील सर सध्या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये तब्बल 5 ते 6 टुर्नामेंट चालू आहेत आणि त्यामधील ही एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा प्रत्येक क्रिकेटप्रेमी सातत्याने एकच टुर्नामेंट पाहू शकत नाही आहे. ते पाहत असतील जिथे चांगली मॅच होते, जिथे 2 बॅटल चांगले आपल्याला पाहायला मिळतील, अशा मॅचेस ते सातत्याने पाहतात. परंतु नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांचं प्रेम जे आहे ना, ते क्रिकेटवरचं कमी होणार नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक व्हेरी एक्सपिरियन्स मॅन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर अनुभवा भूषण गावण आपल्याला पाहायला मिळतील. केंद्रीय मंत्री चषकामध्ये काय गोलंदाजी केली होती भूषण गावणने, अजूनपर्यंत ती गोलंदाजी आमच्या डोळ्यासमोर आहे.
गोलंदाजी सातत्याने त्या केंद्रीय मंत्री चषकामध्ये संघ अडचणीत असल्यावरती संघाला अडचणीत बाहेर काढताना आम्ही सातत्याने पाहिलं भूषण गावण यांना. वैभव कोळी समोरच्या दिशेला खेळलेत, अक्षय पाटील येतील तोपर्यंत एक सिंगल. टीमची धावसंख्या 13 धावा दाफलकावरती. जॉन्टी कोळी स्ट्राईकवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. जॉन्टी कोळीच्या बॅटमध्ये षटकार, एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या तब्बल 13 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. भूषण गावण खूप चांगली गोलंदाजी आहे. भूषण गावण यांच्याकडे भरपूर व्हेरिएशन्स. यावेळेस ही खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर आणि वाईट +1 अशा 2 धावा मिळतील दिवाळे मस्तांग या टीमला. दिवाळे मस्तांग संघ आपल्याला पाहायला मिळाला. जुईनगर संघ पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या निमित्ताने अग्रोळी संघ पाहायला मिळाला. हे जे संघ जे आहेत ना ते सातत्याने आपण पाहू शकाल नवीन खेळाडूंना संधी देतात. यंगस्टर खेळाडू म्हणून प्रत्येक टीममध्ये आपण खेळाडू पाहतो. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो कव्हर रिजनला जॉन टिकोळीच्या बॅटमधनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात, चेंडू उचलतील, फेकतील तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेबरोबर टीमची धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 17 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात. 17 रन्स. आणि या यंगस्टर खेळाडूंना संधी या अशा स्पर्धेमध्येच मिळतो जिथे 50,000 आणि द्वितीय क्रमांक 25,000 या अशा स्पर्धेमध्ये यंगस्टर खेळाडूंना संधी देण्याचं काम प्रत्येक संघ करतो. त्यामध्ये कुंजन कोळी यांनीही आम्हाला सांगितलं आम्ही एक स्वतः यंगस्टर आहोत. यावेळेस लॉंग ऑफच्या रिजनला रोनित आहेत. त्या ठिकाणी एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल. विकी थोडीशी खराब पाहायला मिळते परंतु नुकसान होणार नाही आहे जास्त काही. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या दाफलकावरती 18 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला आणि 18 धावा. दिवाळे मस्तांग संघ पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. वैभव कोळी जॉन्टी कोळी यांच्या माध्यमातून परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला गेला. वैभव कोळी यांच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे दिवाळे मस्तांग टीमला. जॉन्टी कोळी चांगल्या रिदममध्ये दिसतोय. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटला बॉल लागल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा आणखीन एक चेंडू चांगला पाहायला मिळाला. फलंदाजाला रीड करतात भूषण गावण आणि भूषण गावण यांनी पाहिलं की वैभव कोळीचे आहे ते स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न म्हणजे फुल टॉस घेऊन मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला करत होते. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला आपण पाहतोय लॉंग ऑन आहे. एक सिंगल रन. एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये डॉट बॉल्स आलेले नाही आहेत परंतु सिंगल आणि या डबलवरती लक्ष केंद्रित केलंय दिवाळे मस्तांग टीमने. भूषण गावण आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल 20 धावा दाफलकावरती लागल्यात. वैभव कोळी यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. आणखीन एक मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. त्याचा फायदा उचलत असताना एक सिंगल रन. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 21 धावा बिनगडी बाद. चांगल्या स्थितीमध्ये परेश कोळी जॉन्टी कोळी यांना ज्या प्रकारे त्यांनी लहान मुलांना आणि यंगस्टरला संधी दिलेली आहे.
रोनित आला, पहिलाच बॉल चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला. लॉंग ऑफला अक्षय आहे, त्या ठिकाणी एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. रोनित मडवी हाही एक वेगवान गोलंदाज आहे. नवसाते दिवा या टीमचा आणि चांगली गोलंदाजी सातत्याने आम्हाला नवसाते दिवा ही टीम खेळत असताना या रोनित मडवीच्या माध्यमातून पाहायला मिळते. राईट मूव द विकेट. दुसरा बॉल यावेळी शॉर्ट पिच बॉल होता, लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा. हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जॉन्टी कोळी यांच्या खेळीकडे जर लक्ष केंद्रित केलं व्यवस्थितरित्या, नाही तर जॉन्टी कोळीने शॉर्ट बॉल जे आहेत ना ते बाउंडलाईनच्या बाहेर पाठवलेत आणि गुड लेंथ आणि त्याचबरोबर समोरचे बॅटच्या रेंजचे बॉल जे आहेत ते समोरच्या दिशेला ते पाठवू शकले नाही आहेत. म्हणजे पूलचा फटका त्यांचा कदाचित स्ट्रॉंग आहे. यावेळेस आपण पाहताय वाईट बॉल आपल्याला कदाचित पाहायला मिळतोय की काय. पंचांचा इशारा काय येईल आमच्यापर्यंत? पंच आमच्यापर्यंत जरूर दर्शवतील, कारण की जॉन्टी जो आहे तो भरपूर बाहेरच्या दिशेला निघाला होता आणि पंच आता पाहूयात वाईट बॉल देत आहेत की कदाचित जॉन्टी सांगतात की खेळपट्टीच्या बाहेर पिच झाला. आमचे पंच, दोन ऑफिशियल पंच जे आहेत ते आता चर्चा करतील. डीआरएसची मागणी केलेली आहे आणि खेळपट्टीच्या बाहेर पिच झालाय की नाही बॉल हे पाहायचं आहे. ओके, लाईनवरती बॉल. ओके, पंच नो बॉल तर नाही आहे आणि हा बॉल निर्धाव असणारा, हा डॉट बॉल आहे. पंचांचा वाईट बॉल आहे तेच. ओके, हा वाईट बॉल आहे. मागणी केली होती जॉन्टी कोळीने पंचांकडे की तुम्ही पहा आपल्याकडे लाईव्ह टेक्नॉलॉजी आहे आणि आमची MTCची जी वाहिनी आहे ना ती भरपूर चांगलं काम पहिल्या दिवसापासून आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे. येस प्रदीप ठाकूर तो अंपायरच रिव्ह्यू घेऊ शकतो. आपण चर्चा करत होतो MTC लाईव्हची. प्रदीप ठाकूर या स्पर्धेमध्ये खूप चांगलं काम कॅमेरामॅनने केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर नेरूळ आणि कुक्षेतची मॅच ती इम्पॉर्टंट ज्या होत्या त्या सिद्धेशकडून 6 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. तिथून थोडासा टर्निंग पॉईंट पाहायला मिळाला आणि आपल्या कॅमेरामॅनला पूर्णपणे श्रेय देईन. आणि ज्यावेळेस पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळेस आम्हाला कळालं की आमचा कॅमेरामॅन जो आहे ना तो फक्त 13 वर्षाचा आहे आणि आजही कदाचित तोच आहे कॅमेरामॅन म्हणून. तो 13 वर्षाचा कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्षणचित्र तो टिपत असताना यावेळी समोरच्या दिशेला एलिव्हेशन मिळालंय का? अक्षय पाटीलचा लाजवाब झेल पाहायला मिळाला. उंचीचा पुरेपूर फायदा संपूर्ण झोकून दिला आपल्याला आणि तिथे मात्र ब्रेक थ्रू मिळवलाय. जॉन्टी कोळीचा खेळ मात्र संपुष्टात आला. लाजवाब झेल अक्षय पाटीलच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. दिवाळे मस्तांग टीमला लागला मोठा धक्का. जॉन्टी कोळी मैदानाच्या बाहेर. चला पंचांचा इशारा आला. हा वाईट बॉल आहे. रोनित मडवी आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर साहिल कोळी आलेत. नंबर क्रमांक 3 वरती दिवाळे मस्तांग या टीमकडनं चांगली बॅटिंग करावी लागणार आहे साहिलला. यावेळी चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. एलिव्हेशनची कमतरता पाहायला मिळते. नोमॅन स्लॅनमध्ये बॉल पडेल. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्या. टीमची धावसंख्या 2 धावेचा आपण पाहताय भरणा झाल्यानंतर 28 धावा 28 धावा दाफलकावरती लागले. चेंडू आतापर्यंत झालेत या ओव्हरचे 4. 28 धावा या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे रोनित मडवीने आणि समोर दिवाळे मस्तांग संघ थोडासा संघर्ष करत असताना या मैदानावरती 40-45 धावा या डिफेंड होताना आम्ही पाहिलेल्या आहेत मागच्या 2 दिवसांमध्ये.
तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दिवाळे मस्तांग संघ करेल. टीमची धावसंख्या आता 29. शेवटचा एक बॉल शिल्लक. रोनित मडवी यांच्या ओव्हरमधला आपण पाहता काव्य 11 चषक केव्ही व्हेंचर्स पर्व क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. कुलदीप ठाकूर, त्याचबरोबर प्रदीप ठाकूर, स्वप्नील ठाकूर आणि संपूर्ण काव्य 11 टीमचं खऱ्या अर्थाने भरपूर सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच वर्षामध्ये अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 29 धावा. म्हणजे रोनित मडवीने या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे 8 धावा खर्च केलेत आणि एक विकेट महत्वाची जॉन्टी कोळीची त्यांनी घेतली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 29. एक गडी बाद. दिवाळे पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती आलाय गिरीश सावंत आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती आहेत गिरीश सावंत. समोर साहिल कोळिया. या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 40-45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे दिवाळे मस्तांग टीमला. पहिलाच बॉल मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सुरुवात या ओव्हरची ही चांगली पाहायला मिळते. 9-7 दिवस संघ, संपूर्ण संघ मात्र हवी झालाय आणि इथे कदाचित फलंदाज वैभव कोळीची विकेट गेलेली आहे. सरप्राइझिंग आणि खऱ्या अर्थाने काहीच कळलेलं नाहीये वैभव कोळी कसा बाद झाला. आणि फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर वैभव कोळी. अगदी आपण पाहतोय सस्त्या चला समोरच्या दिशेला उडवलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळेल समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. साहिल कोळीच्या बॅटमधनं आला पहिला षटकार. दुसरा षटकार. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचती. गतीमध्ये परिवर्तन. बॉल पीच झाल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार पाटील यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक केलं षटकारानंतर गिरीश सावंत यांनी. टीमची धावसंख्या धावफलकावरती 35 लागले. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय आणखीन एक चेंडू वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन 1 रन मिळेल. फायटिंग स्कोर इथून उभा केलाय, परंतु इथून जर अजून 8 ते 9 धावा ऍड झाल्या या 3 बॉलमध्ये तर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल आपल्याला हा संघ. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेल पकडला गेलाय. आणखीन एक फलंदाज मात्र बाद झालाय. कुंजन कोळी सांगतायत साहिलला की हा वाईट बॉल होता, जर सोडला असता तर कदाचित आणखी
नवीन फलंदाज हर्षद कोळी आला. खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला दिसणारा फलंदाज आपण पाहता हर्षद कोळीचाही खेळ संपुष्टात आला. हर्षद कोळी जे डावखुऱ्या त्याचे फलंदाज होते त्यांचाही खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. टीमची 36 धावा धावफलकावरती लागली आणि 36 वरती लागलेला हा धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर जातोय दिवाळे मस्तांग टीमचा. कोळी आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्वप्नील ठाकूर, कुलदीप ठाकूर, त्याचबरोबर प्रदीप ठाकूर आणि संपूर्ण काव्य 11 स्क्वॉड त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की आम्हाला कशाचीच कमतरता पडून दिलेली नाही आहे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 रन आपल्याला पाहायला मिळतं. हे शेवटच्या बॉलवरती षटकार आला परीक्षांच्या बॅटमधनं तर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल दिवाळे मस्तांग संघ. आणि जर बॉलला बॅट लागला ना परफेक्ट मिडलमध्ये परेशच्या तर तो मैदानाच्या बाहेरच झाली. यावेळेस मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन्स मिळत आहेत. दिवाळे मस्तांग टीमला 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळाल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल 39 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल टाकण्यासाठी थोडासा संघर्ष करतोय गिरीश सावंत. आतापर्यंत गिरीशने चांगली गोलंदाजी केलेली आहे परंतु या मॅच मध्ये शेवटचा बॉल टाकत असताना थोडासा संघर्ष करतोय. यावेळेस बॉल पायावरती आदळला गेला. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केलेली आहे. 1 सिंगल रन मिळेल आणि अशा रीतीने मात्र 4 ओव्हरचा खेळ संपला आणि एका इनिंगचा खेळ संपला. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या दिवाळे मस्तांग संघ पोहोचलाय 40 या धावसंख्येवरती आणि 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम नवसाथी दिवा या टीमला. तोपर्यंत आपण डीजे मास्टरला संधी देऊयात एक समुद्र गीत घेऊन. डीजे मास्टर या.
बोनकोडे संघ नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक मातब्बर संघ मनोज सर, त्या मातब्बर संघाला शिरोणे टीमने तब्बल 12 या धावसंख्येवरती थांबवलं आणि 9 विकेट्स बोनकोडे टीमचे गेले होते। त्या अगोदर माजिद बॉलर्सने भरपूर धुलाई केली होती। 15 बॉलमध्ये तब्बल 50 धावसंख्येची अर्धशतकची खेळी जी आहे ना ती झळकावली होती आणि त्याच्यानंतर आत्मविश्वास घेऊन शिरोणे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला। त्या टीमने आम्हाला एवढंच सांगितलं होतं की रात्रीच्या वेळेस आम्ही त्यांना भेटलो होतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की आम्हाला फक्त आम्हाला त्यांच्यासोबत चांगला गेम खेळायचा आहे, जेवढी फाईट देऊ शकतो तेवढी आम्ही फाईट त्यांना देऊ। आणि खऱ्या अर्थाने फाईट काय एका हाती पराभूत केलंय। यावेळेस पहिलाच बॉल मात्र उडवला, परंतु डिक्लेअर रिजनमध्ये परेश कोळी आपल्याला पाहायला मिळतोय। या परेश कोळीच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी दिवाळी मस्तांग टीमच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने पाहायला मिळते आणि हा गोलंदाज जो आहे ना तो उंच बोर आहे आणि त्याचबरोबर या गोलंदाजाच्या उंचीचा फायदा मात्र हा सातत्याने घेत असतो। परेश कोळी आपल्याला पाहायला मिळतोय सातत्याने खूप चांगली गोलंदाजी आम्हाला बोनकोड्याच्या मैदानावरती अजूनही आठवते। ती स्पर्धा अंडर 22 दोन आयकॉन्स घ्यायचे होते आणि त्यामध्ये दिवाळी मस्तांग टीमकडे खेळत असताना खूप चांगला खेळ परेश कोळी यांनी केला। भरपूर वेग आहे परेश कोळी यांच्याकडे, परंतु समोर तेवढाच मातब्बर संघ आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला आणखीन एक बलाढ्य खेळाडू तुषार पाटील गुड्डू। दुसराच बॉल हवेमध्ये संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जात असताना 9-7 दिवा टीमला लागला। पहिला धक्का, मोठा धक्का लागलाय मैदानाच्या बाहेर। तुषार पाटील गुड्डू कॅप्टन परतलाय। नवसाती दिवा संघ थोडासा फॉर्म पासून झगडतोय। यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये तुषार पाटील ज्याने फटका लगवला होता तोच सेम फटका आपल्याला पाहायला मिळाला। पहिलाच बॉल फेस करत असताना शॉर्ट पिच बॉल टाकला जातोय परेश कोळी यांच्या माध्यमातून आणि तेवढाच वेगाने बॉल तो फलंदाजापर्यंत पोहोचतोय, म्हणजे वेग भरपूर आहे। त्याचमुळे शॉर्ट पिच गोलंदाजी आहे ना ती या मैदानावरती चांगलीच कामी येईल परेश कोळी यांच्या, जिथे मात्र काही या मैदानाच्या मर्यादा आहेत, जिथे षटकार चौकार नसणार आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना परेश कोळी आपल्याला पाहायला मिळतो। दिवाळी मस्तांग संघ सध्याच्या हंगामामध्ये जर पाहिलं तर नवसाती दिवा संघ थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतो। नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक बलाढ्य संघ आहे, तो थोडेसा मात्र ट्रॉफ्यांपासून झगडतोय, अन्यथा या टीमला आपण कधी शांत पाहत नाही। यंदाच्या हंगामामध्ये भरपूर शांत आहे हा संघ। काही नवीन खेळाडूंचा भरणा देखील पाहायला मिळतोय, न्यू यंगस्टर खेळाडूंना संधी हा नवसाती दिवा संघ देतोय। यावेळी शॉर्ट बॉल होता, पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय, हुक केलाय, डीप स्क्वेअर लेगला आलाय वेदांतच्या बॅटमधनं। नवसाती दिवा या टीमसाठी पहिला षटकार। वेदांतने परेश कोळी यांना पुलचा फटका पाहायला मिळाला वेदांतच्या बॅटमधनं। पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, चेंडू हवेमध्ये, हर्षद चेंडूच्या खाली आणि फलंदाज क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर। षटकार जरी ठोकला असेल त्याच्यानंतर त्याच शॉर्ट पिच बॉल वरती फलंदाज वेदांतची विकेट घेतलेली हे अनुभव प्रचंड अनुभव आहे। नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला आणखीन एक वेगवान गोलंदाज परेश कोळीने मात्र दुसरा धक्का दिलाय 9-7 दिवा या टीमला।
सावंत यांच्यासाठी हा बॉल. चेंडू हवेमध्ये बराच वेळ आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात. थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळालेली. 2 धावा तिथून पळवून काढल्यात आणि 2 धावे बरोबर मात्र पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 9 दिवा आपल्याला संघ जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 10ची सरासरी हे टार्गेट तुम्ही चेस करत 10ची सरासरी आपल्याला जरूर पाहायला मिळते. 40 धावा धावफलकावरती आणि 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात टीम 9 दिवा या टीमच्या. आपल्याला पाहायला मिळतात संजय कोळी आलेत गोलंदाजी मार्कवरती. आणखीन एक प्रचंड अनुभव असलेले गोलंदाज. यावेळी समोरच्या दिशेला चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला. कव्हरच्या रिजनला क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू सीमारेषा पार. हा आलाय चौकार. पाहायला मिळाला आपल्याला टीमची धावसंख्या 14 धावा. या ओव्हरची सुरुवात चांगली पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. डिक्लेअर रिजन मध्ये एक सिंगल रन मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. मॅच तुल्यवान. मॅच दोन्ही बाजूने जर पाहिलं ना तर बराबरीची मॅच आहे. एका बाजूला आपण पाहताय जॉन्टी कोळी परेश कोळी यांचा संघ दिवाळी मस्तांग. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय गुड्डू यांचा संघ. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. पॉवरफुल स्ट्रोक आहे. चेंडू सीमारेषा पार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. हा षटकार. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतोय. यावेळेस ही पुन्हा आपण पाहताय एक सिंगल रन मिळणार. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल तब्बल जाऊन पोहोचतीये 21 या आकड्यावरती. यावर मध्ये धावा भरपूर खर्च केले संजय कोळी याने. पहिल्या 3 बॉलमध्ये भरपूर धावा खर्च केल्यात. 21 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 22 धावा धावफलकावरती लागल्यात. चला शेवटचा एक बॉल भरपूर महत्वाचा आहे. परेश कोळी तेच सांगतात की शेवटचा एक बॉल संजय दादा भरपूर चांगला टाकावा लागणार आहे. पकडून टाकावा लागणार आहे. समोर चांगला फलंदाज आहे हर्षद. यावेळेस समोरच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडू खेळून काढला हर्षद आहे. त्या ठिकाणी एक सिंगल रन कंप्लीट केलेली या लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तब्बल धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा धावफलकावरती माफ करा 23 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि आता समीकरण आली येणारे साठी
गावाचं प्रतिनिधित्व करत असताना आता या 12 मध्ये 18 धावा रोखण्यासाठी हे षटक भरपूर महत्वाचं असणार आहे. कुंजन कोळी यांचं राईट आर्म राऊंड विकेटने समोर आपला फलंदाज पाहायला मिळतोय हर्षल पाटील. पहिलाच बॉल बीमर टाकला गेलाय, नो बॉल टाकला गेलाय. जॉन्टी कोळीला कदाचित त्या ठिकाणी दुखापत झालेली आहे. 1+1 अशा 2 धावा मिळतील. टार्गेट अगदी सोपं होत चाललाय 9-7 ही दिवा या टीम साठी. जॉन्टी कोळी फर्स्ट एड किटची आवश्यकता असेल तर सांगू शकता जॉन्टी. ओके 12 मध्ये बनवायच्यात 16 धावा. 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. डावकुराचा फलंदाज गिरीश सावंत ज्याला आपण सातत्याने पाहतो सलामीवीर म्हणून, परंतु आज जर पाहिलं तर नंबर क्रमांक तो 4 वरती आला बॅटिंग करण्यासाठी. यावेळेस भिरकावून दिलाय. व्हॉट अ शॉट. गिरीश सावंतच्या बॅटमधून आला या मॅचची हवा काढून देणारा षटकार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. रन झालं. येणारे बॉल आहेत त्यांच्याकडे 11 आणि 11 बॉल मध्ये 10 रनची गरज असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहताय चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल रन दुहेरीचा प्रयत्न करतायत आणि बघता बघता मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. हर्षल पाटील आणि गिरीश सावंत या दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा लागल्यात 33 धावा लागल्यात आणि 8 धावसंख्येची गरज असणार. येणारे बॉल आहेत 10 मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. सुरुवात यावरची थोडीशी खराब पाहायला मिळाली. नो बॉल टाकला गेला. त्यावेळेस त्याच्यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल मिळाला आणि फ्री हिटचा बॉल मिळाल्यानंतर मात्र अगदी सहजरित्याने त्याने षटकार ठोकला. कारण की फ्री माइंडेड होता गिरीश सावंत. त्याला माहिती होतं जरी माझा झेल उडाला ना तरी मी बाद नसणार, कॅच पकडली तरी मी नाबादच असणार. फ्री हिटची संधी होती म्हणून त्यांनी माइंड अगदी फ्री ठेवून तो षटकार ठोकला. आणि कुंजन कोळी यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेगाने ऑफ स्टंपच्या बाहेर हा पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर ठेवला गेला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता इक्वेशन आलंय. येणारे बॉल त्यांच्याकडे आहेत 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे हे 2 बॉल जे आहेत ते भरपूर निर्णायक असतील. जर हे 2 बॉल जर आपण जर पाहिलं तर निर्धाव आले तर या मॅच मध्ये मजा येईल, चुरस निर्माण होईल. आणि फिल्डिंग मध्ये विरचना जरूर आपल्याला पाहायला मिळते. सिंगल वाचवण्यासाठी परेश कोळी आपण पाहताय 30 सर्कलच्या आतमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना थोडस जवळ बोलवलंय. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला झेल झालाय ड्रॉप. तुम्हाला 8 मध्ये 7 धावा वाचवायच्यात, मग तुम्हाला असे कॅचेस पकडावे लागतील. आता 7 मध्ये बनवायच्यात 6 धावा. 7 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. गिरीश सावंत हा भरपूर महत्वाचा खेळाडू असेल. गिरीश सावंत पाहावा लागणारा या बॉलवरती मोठा षटकार ठोकतोय की सिंगल रन काढून देतो आपल्या टीमला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. समोरच्या दिशेला लॉंग ऑन येतात. एक सिंगल रन कंप्लीट झालेली आहे आणि मिस फिल्डिंग झाली आहे. बॉल ही व्यवस्थितरित्याने गॅदर केलेला नाही. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दिवाळे मस्तांग संघ पाहायला मिळतो आपल्याला. आता शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. भरपूर चुका दिवाळे मस्तांग संघ करतोय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 4 धावा वाचवायच्या आहेत टीम दिवाळे मस्तांग या टीमला. आणि या 4 धावा पूर्ण करायच्या असतील 9-7 ही दिवा या टीमला. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज झालेत. गोलंदाजी मार्कवरती यश आपल्याला पाहायला मिळतात. 6 चेंडू 4 रनची गरज आहे. पुन्हा एकदा परेश कोळीला आपण पाहणार आहोत. गोलंदाजासोबत थोडीशी कदाचित बातचीत करतील. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय भरजी सापके यांचं नुकतंच आगमन झालं. त्यांना मी
विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपला मी सरचं स्वागत करतोय। काव्य 11 चषक 2025 मध्ये केव्ही वेंचर्स आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं सरचं स्वागत आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत शशिकांतजी ठाकूर साहेब आपल्याला आम्ही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या। पहिलाच बॉल मात्र फिरकावून दिला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक येतोय, एक सिंगल रन। आता 5 मध्ये राहिले, 3 धावा बनवायच्या आहेत। 5 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये। फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा विरचना आपल्याला पाहायला मिळते। डावकरत्याचा फलंदाज आता स्ट्राइक वरती आला आणि फिल्डिंग आपल्याला जरूर चेंज पाहायला मिळेल। आता परेश कोळी सातत्याने ते गोलंदाजाकडे जात आहेत आणि गोलंदाजाकडे जात असताना मात्र काहीतरी कानमंत्र देतात, कारण परेश कोळी यांच्याकडे जो अनुभव आहे ना तो या लहान मुलांना आणि यंगस्टर खेळाडूंना जो आहे तो थोडासा कामी जरूर येईल। यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, कामी आलाय। अनुभव परेश कोळी यांचा प्रत्येक बॉल वरती मात्र यश यांना सांगत असताना कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे, बॉल कोणत्या दिशेला वळवायचा आहे आणि आणखीन एक धक्का लागलाय। टीम 9-7 दिवस टीमला मॅच मध्ये आलाय ट्विस्ट, 4 मध्ये बनवायच्या 3 धावा। ठाकूर साहेब यांचं नुकतंच आगमन झालं, त्यांचं मी सरचं स्वागत करतोय। यावेळी सी चेंडू हवेमध्ये संधी प्राप्त करून दिलेली आहे। लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड मॅच मध्ये पुनरागमन करत असताना दिवाळे मस्तान संघ पाहायला मिळतोय। बॅक टू बॅक दुसरा धक्का लागलाय। अक्षय पाटीलला नेमकं करायचं तरी काय होतं काय कळत नाहीये, कारण की हा जर बॉल त्यांनी जर ताकद लावली असती तर लॉंग ऑन क्लिअर केला असता। फक्त टायमिंगच्या जोरावरती हा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आता मॅच पूर्णपणे फसलेली आहे 9-7 दिवा या टीमसाठी। आता 3 बॉल मध्ये बनवायच्या 3 धावा। थँक्यू सो मच साई सगर ऐरोली टीमचे कॅप्टन, प्लीज विनंती करतो आपल्याला आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ यायचं। तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल। रोनित मडवी आला 9-7 दिवा संघ। यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो, रन आउटची संधी, रन आउट केलाय। मॅच मध्ये पुनरागमन, 3 बॉल मध्ये 3 रनची गरज असताना आणखीन एक विकेटचं पतन। आता 2 मध्ये बनवायच्या 3 धावा। वॉट अ मॅच, काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना काव्य 11च्या शिकाचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। परेश कोळी, जॉन्टी कोळी यांचा संघ मात्र 9-7 दिवा या टीमला आता मात्र घाम फोडला गेला। 9-7 दिवा संघ आम्ही सातत्याने म्हणत आलोय ना की हा संघ जो आहे ते यंदाच्या हंगामामध्ये थोडासा खराब प्रदर्शन करतोय। आपल्याकडे जी आलेली मॅच आहे, जिंकलेली मॅच आहे, ते स्वतःहून समोरच्या टीमला देत आहेत। ही मॅच जी ती संपूर्ण 9-7 दिवा टीमच्या हातामध्ये होती आणि असंच काहीतरी प्रदर्शन थोडंसं खराब पाहायला मिळतं। हा बलाढ्य संघ नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला, परंतु यंदाच्या हंगामामध्ये एकही ट्रॉफी आलेली नाही अजूनपर्यंत यांच्या गावामध्ये। 9-7 दिवा या टीमकडे अजूनपर्यंत एकही ट्रॉफी आलेली नाही। या स्पर्धेकडे लक्ष केंद्रित त्यांनी केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात मॅचकडे। 2 मध्ये 3 ची गरज असताना चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, चेंडू फरार झाला, निघून चाललाय, षटकार आला आणि 9-7 दिवा संघाने मात्र हा सामना जिंकलाय। परंतु काही हरकत नाहीये, परेश कोळी, जॉन्टी कोळी घाम फोडला तुम्ही या 9-7 दिवा टीमला। त्या खेळाडूचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे। यंगस्टर आहे आणि यंगस्टर असताना अनुभवी त्याच्याकडे कमी आहे, त्याला शाबासकी दिली पाहिजे। वेल डन यश, खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने एक रोमांचक सामना आणून दिला। काही हरकत नाहीये, येणाऱ्या काळामध्ये यश हा उत्तम दर्जाचा गोलंदाज बनेल दिवाळे मस्तांग या टीमसाठी। जर या गोलंदाजाला 8 ते 7 धावा ठेवल्या असत्या ना तर 100% मॅच जिंकवली असती, परंतु 3 धावा आणि 3 धावामध्ये एवढी फाईट या कमी वयामध्ये या गोलंदाजाने केले। हँड्स ऑफ यू,
खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. हार्ड लक टीम. दिवाळे मस्तांग, परेश कोळी, जॉन्टी कोळी, भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढच्या येणाऱ्या काही टुर्नामेंटसाठी तुम्हाला मी देतोय. आणि त्याचबरोबर नौसदी दिवा संघ, ज्या नौसदी दिवाचा